भरपूर सारं शेड्यूल येत्या हंगामात पाहायला मिळेल, पण ही स्पर्धा आता आजच्या पहिल्याच रजनीत पदार्पण करत असताना त्यातील महत्त्वाचा सामना मित 11 जयगावदेव जामगर आणि त्यांच्या विरोधात संघ जनमान वडाचा पाडा. सामना सुरू होतोय. जसा पहिला बॉल पडेल टाइम काउंटर स्टार्ट होईल ही सूचना लक्षात घ्या. चला, ऑफिशियल अंपायरचा सिग्नल आलेला आहे. मॅच कुठल्या परिस्थितीत दोन्ही टीमला ऑन करावी लागेल. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. आघाडीला किरण आणि त्यांची सोबत देतात ओमकार. हे दोनही सलामीवर आता मार्गस्थ होत आहेत. मित 11 जयगावदेव जामगर आणि त्यांच्या विरोधात जनमान वडाचा पाडा. या दोन टीमच्या दरम्यान महत्वाची मॅच. यानंतर होणारा सामना जनमान घोरले आणि त्यांच्या विरोधात शिवस्वराज्य प्रतिष्ठान नवापाडा बी. चला, दोनही टीम रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करणार आहोत. मॅच इज ऑन. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल फुल टॉस होता, पण डाव्या स्टिकला सोडून चाललाय तेच सांगतात पंच राजू राठोड सर. इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसोबत सध्या सामन्यात डाव सुरू होतोय. फलंदाजी करत असताना मित 11 जयगावदेव जामघर क्रिकेट संघाचा पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रा धाव वाईडच्या स्वरूपात बहाल करत असताना आपण बघत आहोत अक्षयला. यावेळेला लेन बॉल हलकासा राईज होतोय. गुडले स्पॉटवर टप्पा पडल्याबरोबर बॉलला मिळालेला एक्स्ट्रा बाउन्स सध्या बॅटर किरणला बीट करत असताना पहिला बॉल वाईड. त्यानंतर डॉट बॉल होते छोटेखानी कमबॅक गोलंदाज अक्षयकडून. डॉट बॉलची त्या ठिकाणी झाली सांगता टीमची टोटल सध्या धावफलकावरती स्थिर आहे. एक धाव सध्या स्कोर बोर्डवर. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅकफुटवर जात असताना थ्रू द कव्हर्स खेळायचं होतं. वेग चांगला होता. डीपर होता. चेंडू बॅटचा संपर्क साधता आला नाही. किरण यांना बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आता टाकलाय तो अक्षयनं. जबरदस्त कामगिरी या षटकात अक्षय यांच्या वतीनं होत असताना सुरुवात वाईड बॉलनं एक्स्ट्रा धाब्यानं जरूर झाली होती, मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉलनं वापसीचे संकेत या षटकात त्याने दिलेले. धावा सध्या स्थिर आपण बघत आहोत. ती अवघी एक धाव धावफलकावर. अक्षय पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले. टॅप केला बॉल. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर जोपर्यंत बॅकअप करून थ्रू दिला जाईल विकेट किपर एंडला. एक सिंगल सहजरित्या कंप्लीट झालेले आणि या सिंगल सहित सध्या व्यक्तिगत किरण जामगर यांचं खातं खुलं होतोय. तर डाव पुढे सरकतोय बॅटिंग करणाऱ्या मित 11 जयगावदेव जामगरचा. 2 ऑन बोर्ड. 2 धावा धावफलकावर. यावेळेला बॅटची कडा बॉल बेस झेलची संधी आणि तिचा स्वीकार. फलंदाज बाद. पहिला धक्का लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या मित 11 जयगावदेव जामगरला. ओमकार माघारी परत आहेत. 2 ला पहिला आदरा. फर्स्ट विकेट डाऊन. बॅटर बॅटिंगसाठी जितेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला वेगवान बॉल अगदी पुढ्यात टाकला होता. लेन बॉल होता. थोडा खाली राहिला. जो बाउन्स अपेक्षित होता जितेशला तो बाउन्स या बॉलवर पाहायला मिळाला नाही. डॉट बॉलची झाले सांगता धावफलक सध्या स्थिर. अवघ्या 2 धावा धावफलकावर. एका विकेटच्या मोबदल्यात. ॲक्शन सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. स्ट्रेट बॅटनं समोर खेळण्याचा प्रयत्न करत होते जितेश, मात्र
चेंडू बॅटचा संपर्क घडवता आला नाही. वाईडनं सुरुवात मात्र तदनंतर जबरदस्त कामगिरी अक्षय यांची. आतापर्यंत इकॉनॉमिकल कामगिरी या षटकात. फुल टॉस डाव्या स्टिकला सोडून चाललाय, तेच सांगतात पंच. इट इज वाईड. या षटकातली आता दुसरी धाव अतिरिक्तच्या स्वरूपात बहाल करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज अक्षयला. आणि एक अतिरिक्त धाव्यानं सध्या स्कोर आपण बघत आहोत तो 3 या आकड्यावर. 3 ऑन बोर्ड, स्टील 1 टू गो. यावेळेला हवा तसा चेंडू बॅटचा संपर्क नव्हता. एक धाव हवी आहे. मिड ऑफला मिसफिल्ड. फिल्डर थोडे स्लिप झालेत आणि त्याच कारणासह आता दुसरी धावही तितक्याच सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. 2 धाबेसोबत झाली ती पहिल्या षटकाची सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 5 एका विकेटच्या मोबदल्यात. यानंतर होणारा सामना. चला, दोन्ही टीम उपस्थिती गरजेची आहे. जनमान घोरले आणि त्या सोबतीनं शिवस्वराज्य प्रतिष्ठान नवापाडा बी रेडी राहा. यानंतर दोन्ही टीम. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 5 धावा धावफल कव्हर. पहिल्या षटकात जबरदस्त कामगिरी. चला, जरा हालचालींचा वेग बंदावलेला आहे जनमान वडाचा पाडा. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटात टाकलेले. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. 3 षटकं कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला 15 मिनिटात टाकणं बंधनकारक आहे. यश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. षटक मार्ग शोधे दुसरा. स्क्रीन कडून सध्या दुसऱ्या षटकात यंगस्टर यश. पहिलाच बॉल बॅकफुटवर गेले, दिशा दिली, कट केलाय बॉल. बॅकवर्ड पॉइंटच्या बाजूने काढलाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगाने निघालाय बॉल. तो डिपिच बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. किरण यांच्या बॅटमधून येतोय पहिलाच चौकार. 4 धावा. चौकार धावफलक 9 या आकड्यावर. फुल टॉस बॅटची कडे घेत बॉल मागे निघाला. डायरेक्ट हिटचा चान्स. नॉस्ट्राकर एंडला थ्रो खराब आलाय. आता धाव हवी आहे आणि ती सहजरित्या मिळेली. सरते शेवटी एक सिंगल धाव कशी का होईना परंतु पूर्ण झालेली आहे. आणि या सिंगल सहित सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती 10. 10 ऑन बोर्ड. जितेश स्ट्रायकर एंडला. फुल टॉस ओव्हर द वेस्ट साइड. अंपायर सिग्नल बीमर. झेल तर संपादित झालाय परंतु बीमर कॉल करण्यात आलेला आहे. बीमर +1. या अतिरिक्त 2 धावा आता मिळताना दिसतील. अधिकची गती देण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल बोटांमध्येच फसला. त्याच कारणासह हा बीमर आता गोलंदाज यश कडून पडलेला आहे. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. यापूर्वी जो चौकार आला स्क्वेअर कटचा, तदनंतर एक सिंगल मिसफिल्डवर आणि त्यानंतर आलेला हा बीमर जो सध्या आपण बघत आहोत. सो नो +1. एक्स्ट्रा 2 धावा आणि स्कोर आपण बघत आहोत तो 12. नेक्स्ट बॉल फ्रीट. आता संधी बनली ती किरणला. लेंथ बॉल बॅटची कडे घेत मागे चाललाय. धाव हवी आहे. नॉस्ट्राकर एंडला थ्रो थोडा खराब आलाय. मात्र एक सिंगल धाव रोखता आली नाही. सिंगल सहित धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित होती ती 13. 13 ऑन बोर्ड. यावेळेला बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न होता. गाईडलाईनच्या फार बाहेर हा चेंडू, तेच सांगतात पंच. इट इज वाईड. ऑनफिल्ड अंपायरच्या भूमिकेत जगन शेळके सर, स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत राजू राठोड सर, तर थर्ड अंपायरच्या भूमिकेत आशिष विश्वकर्मा सर सध्या आपल्यासोबत जॉईंड आहेत. एक्स्ट्रा धाव स्कोर आपण बघत आहोत तो 14. 14 ऑन बोर्ड. यावेळेला ऑन साईडला दिशा दिली, फ्लिक केला बॉल. एक सिंगल कंप्लीट मिडविकेटला. बॅकअप थोडं खराब आलंय आणि त्याच कारणास्तव सहजरित्या दुसरी धावही पूर्ण झालेली आहे. 2 धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होती ती 16. 16 ऑन बोर्ड. 16 धावा सध्या स्कोर बोर्डवर.
फुल टॉस दिशा दिली ऑन साईडला. मिड विकेटला फिल्डर थोडे दूर आहेत. एक धाव बनली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता होताना दिसत नाही. चांगला थ्रो आलाय. त्याच कारणास्तव जितेशला एका धावेवरती समाधानी राहावं लागेल. या सिंगल धावेच्या सोबतीनं सध्या धावसंख्या दाफलकरवरती एकूण अंकित होती ती 17. 17 ऑन बोर्ड. या षटकात चांगल्या वेगानं धावा येतात कंपॅरेटिव्ह टू फर्स्ट ओव्हर. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल. एक्सलंट टायमिंग. मिड ऑफ आतमध्ये त्याच्या डोक्यावरून काढलाय. डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित झालेत. गुड बॅकअप ऑन दी अप ऑफ ऑली. चांगला अप ड्राईव्ह दाखवत असताना आपण बघत आहोत किरणला. 2 धावेसोबत षटकाची झाले सांगता. षटकं संपली 2. धावसंख्या आपण बघत आहोत ती 9.50 धाब्याच्या धावगतीनं एका गड्याच्या मोबदल्यात 19 धावा धावफलकावर. यानंतर होणारा सामना जनमान घोरले आणि त्यांचा विरोधात संघ इनाक्शन असेल. शिवस्वराज्य प्रतिष्ठान नवापाडा बी. दोनही टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. आपली उपस्थिती गरजेची आहे. सूचनेकडे लक्ष सुद्धा जनमान घोरले आणि त्या सोबतीनं शिवस्वराज्य प्रतिष्ठान नवापाडा बी. नाव बॅक टू क्रिकेट मॅचच्या दिशेनं जाऊयात. ज्या ठिकाणी 2 षटकं समाप्त झालेले आहेत. 19 धावा स्कोर बोर्डवर. यश यांच्या विरोधात दुसऱ्या षटकात 13 धावेचा जबरदस्त काउंटर अटॅक स्टार्ट पाहायला मिळाला. स्पेशली किरणने केलेली चौकारानं सुरुवात. जितेच्या बॅटमधून आता सिंगल डबल्स का होईना परंतु चांगल्या हेल्दी स्ट्राईकनेटनं धावा येतात. ती जमेची बाब आहे. षटकं संपली 2 षटकात बनत आहेत त्या 19 धावा. वसंत गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. ओल्डी गोल्डी क्रिकेटर 40+ क्रिकेटर. भरपूर साऱ्या वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आणि या महत्त्वाच्या तिसऱ्या षटकात आता संघ कर्णधारानं त्यांच्या हातात बॉल सोपवला. या मॅचची जबाबदारी सोपवली आहे. चला वेळ जरा जास्त जातोय. स्वप्नील सर आणि टीम थोडं फास्ट खेळावं लागेल. वसंत राऊंड विकेट. पहिलाच बॉल स्टेप आउट झाले. ऑफ साईडला दिशा दिली. फटका फसलाय. बॉल अबेत पण मिड विकेटला साधा सोपा सहज ज्याला आता धरतीला दान झालेला आहे. तोपर्यंत 2 धावा तितक्या सहजरित्या प्राप्त झालेल्या आहेत. पहिल्याच बॉलवर जितेशला मिळतंय जीवनदान. संधी तर निर्माण केली होती वसंत, मात्र मिडविकेटच्या फिल्डरकडून त्या संधीचं सोनं झालं नाही. 2 धाबेनिशी एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होती ते 21. ऑन साईडला यावेळेला अक्रॉस द बॅट खेचलाय बॉल आणि बरोबर आता मिडविकेट क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन पोहोचलाय. फलंदाज बाद. अखेर जितेश यांचा संघर्ष या सामन्यात संपुष्टात आलाय. वसंत यांना मिळतंय पहिलं सुयश. तर 21 आकड्यावरती मिळतील म्हणजे जयगाव जामगरला लागलाय धक्का दुसरा. ऑन बोर्ड 21 धावा धावफलकावर. बाद झाल्यानंतर जितेश नवीन बॅटर हर्षल बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. फुल टॉस सेट बॅटनं समोर लॉफ केलाय. लॉंग ऑफला फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतात. गुड अटेम्प्ट पण झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना दिसत आहेत आणि 2च धावा आता पूर्ण होत आहेत. वेळ पुरेसा होता. तिसरी धावही पूर्ण झाली होती परंतु त्या तयारीत 2ही फलंदाज नव्हते आणि खास करून प्रथम दर्शनी असं वाटलं की काय झेलही संपादित होतोय कारण फिल्डर प्रॉपर पोझिशनमध्ये आले होते. डाऊन दी बॉल आले होते. मात्र शेवटच्या क्षणाला तो प्रयत्न मात्र फसतोय. 2 धाब्यांना हर्षल यांचं व्यक्तिगत खातं खुलं होतंय तर सांघिक धावफलक मात्र पुढे मार्गस्थ होते ते 23. यावेळेला शॉर्ट बॉल पूल केलाय. पूल ऍट पॉवरफुल बॉल होतोय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गोल हर्षलच्या बॅटमधून येतोय. पहिला मॅक्सिमम पॉवर पॅकेट खाटेगर चषक षटक.
यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल एक्स्ट्रा बाउन्स आणि एक्स्ट्रा बाउन्सनं बीट करत असताना हर्षलला डॉट बॉलची झाले सांगता धावा सध्या स्थिर 29-29. यावेळेला आणखीन एक स्लोवर वन रीड करता आला नाही. फसवा चेंडू षटकारानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल तिसऱ्या षटकाची झाली सांगता एक्सपिरियन्स कंटेंडर वसंत यांचा जबरदस्त कमबॅक. स्कोर आपण बघत आहोत तो 3 षटकांती 29-29. चला वेळ नकोय. जन्मान वडाचा पाडा 3 षटक बरोबर 15 मिनिटात टाकलेले आहेत. 29 धावा 3 षटकात बनलेले आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. व्यक्तिगत किरण 7 चेंडूत एका चौकारणीशी 8 धाब्याचे योगदान देत आहेत, तर त्यांची सोबत देत आहेत हर्षल 4 चेंडूत 200च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं 8 धाब्याचे योगदान तेही देत आहेत. एक षटकार त्यांच्या बॅटमधून यापूर्वी आपण पाहिलेला आहे. रमेश नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. पहिल्या डावाचं अंतिम षटक शेवटचं षटक किरण यांच्याकडे स्ट्राईक आहे. भरपूर साऱ्या वर्षाचा अनुभव आहे आणि यंदाच्या हंगामाचा विचार केला तर धडाकेबाज चषकातील क्वालिफाईंग मॅचची ती इनिंग आजही बऱ्याच क्रीडा रसिकांच्या स्मरणात आहे. पहिलाच बॉल यॉर्कर होता, दिशा दिली आहे, डिग आउट केला, एक सिंगल बनली, दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो मात्र अपयशी होताना दिसेल. बॉल फिल्डर कडून सुटला जरूर होता, परंतु धाव घेण्याच्या प्रयत्नात नव्हते हर्षल आणि अखेर किरण धावची धाबादूर माघारी होत आहेत. तिसरा धक्का. प्राप्त परिस्थितीचा विचार केला तर फिल्डिंग खराब झाली होती, किंबहुना दुसरी धावही सहज बनली असती, पण हर्षलनं पहिल्यापासून नकारच दिला आणि फार दूरवरचं अंतर कापत तो क्षेत्ररक्षक आपण बघतो स्वतः स्टंपच्या जवळ आला आणि तदनंतर त्यानं त्या बेल्स डिसलॉक केलेल्या आहेत. त्याचबरोबर किरण धाबादूर माघारी. पहिल्याच बॉलवर 1+ विकेट. स्कोर आपण बघत आहोत तो 30. या बलीला खुला टाकलाय बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट्समनला फॉलो केलाय. अनुभव रमेश यांच्याकडे. मागच्या षटकात एक्सपिरियन्स कंटेंडर वसंत यांची चांगली कामगिरी आणि या षटकात रमेश यांनी चांगला स्टार्ट केलेला आहे. धावा आपण बघत आहोत डॉट बॉलच्या सांगतेसोबत सध्या स्थिर 33. 30 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेला समोर डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला फिल्डर अगदी त्यांच्या डोक्यावरून चाललाय बॉल. डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. स्ट्रेट इट अँड ग्रेट इट. कडक सिक्सर येतोय तो बॅटर हर्षलच्या बॅटमधून. बरोबर स्लॉट मध्ये आलेला बॉल समोर पाठवलाय तो पार्किंग प्लॉट मध्ये. चांगलं टॅमिंग, चांगलं मिडलिंग आणि तितकंच चांगलं कनेक्शन आपण बघत आहोत. या षटकारासहित सध्या धावसंख्या दाखल करू दे, एकूण अंकित होते 36. 36. धावा सध्या स्कोर बोर्डवर. या षटकारानं पुन्हा एकदा आक्रमण केलंय त्या हर्षलला. माहिती आहे त्याला किरण बाद झालेत जितेश. आता जबाबदारी फिनिशिंग टच देण्याचा कार्यभार त्याला स्वीकारायचा आहे आणि त्या अनुषंगानं आता आक्रमणाला तो अधिकची पसंती देतोय. यावेळेला कमी गतीने टाकलेला फुल टॉस. धाव हवी आहे पण स्पष्ट नकार दिलाय तो हर्षलला. डॉट बॉलची झाली सांगता पुन्हा एकदा कमबॅक होत आहे. धावफलक सध्या स्थिर स्थगित. स्कोर आपण बघत आहोत तो 36. 36.
यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू फॉलो केलं बॅटरला, स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर आता हर्षल धाबा दूर माघारी परत आहेत. याचबरोबर 36ला चौथा धक्का मीत 11 जयगाव जामगरला. 4th विकेट डाऊन. यावेळेला शेवट गोड केलाय, शेवट समर्पक केलाय तो संकेतनं दिलेत मीत 11 जयगाव जामगरच्या डगआउटला शुभ संकेत. एंड इज वेल देन ऑल इज वेल. शेवटच्या बॉलवरती दमदार प्रहार, षटकार. डाव संपलाय पडला, बनल्या 42 आणि विजयासाठी 43. 43 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल तो टीम जनमान वडाचा पाडाला. या जनमान घोरले आणि त्या सोबतीनं शिवस्वराज्य प्रतिष्ठान नवापाडा बी. यानंतर होणारा सामना. चला, दोनही टीम कॅप्टन टॉससाठी उपस्थित व्हा. मिड इनिंग मध्ये कंपल्सरी टॉस हा स्पर्धेचा नियम आहे. बॅटिंग समरी सध्या आपल्या स्क्रीनवर. पहिल्या डावांती 42 बनलेल्या आहेत, ज्यामध्ये 5 एक्स्ट्रा आपण पाहिल्या. 8 चेंडू 9 किरणनं बनवल्या, 7 चेंडू आत बनवल्या. जितेशने ओमकार यांना खातं खुलं करता आलं नाही. हर्षलनं 8 चेंडूत 14 धावा बनवल्या विथ 2 सिक्सर आणि शेवटच्या बॉलवरती संकेतनं या सामन्याच्या निकालावरती परिणाम करणारा षटकार ठोकलेला आहे. 4 षटकात 42 बनल्या. बॉलिंग समरी आपल्या स्क्रीनवर. अक्षरनं सुरुवात केली, 5 धावा देत 1 विकेट त्यानं कॅरी केली. यश यांची थोडी मागणी गोलंदाजी, 13 धावा देत विकेटलेस 13 आले. त्याचबरोबर वसंत अनुभव कामी आला, 10 धावा देत 1 विकेट. मात्र शेवटच्या षटकात रमेश यांच्या विरोधात देखील 13 धावा स्कोर करण्यात आलेला आहे. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपला 10.50 धाब्याच्या धावगतीनं 42 धाबा 4 षटकात बनलेल्या आहेत आणि विजयासाठी आता दुसऱ्या डावात 43 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल तो टीम जय गावदेव मीत 11 जामगरच्या विरोधात जनमान वडाचा पाडाला. चला, ओपनिंग पेअर लगेचच मैदानात पाठवा जनमान वडाचा पाडा. आणि यानंतर होणारा जो सामना आहे त्या सामन्याचा टॉस देखील होतोय. शिवस्वराज्य प्रतिष्ठान नवापाडा बी आणि त्यांच्या विरोधात जनमान घोरले. नेक्स्ट मॅच. जसा डाव सुरू होतोय दुसरा कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदलाव. ऐकूयात स्वप्नील पोटे सरांचा आवाज. चला, सामन्याला सुरुवात होतीये. अगदीच आपण पाहिलं, पहिल्या दिवसातील दुसरा सामना सध्याच्या घडीला प्रगतीपथावर आहे. वडाचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये जामघर.
सामन्याला सुरुवात होतीये. अगदीच 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी रुजुडी सागर आणि स्वप्नील मैदानात दाखल झाली आहे. आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं सागरच्या बॅट मधून चेंडूला धाडलं जातंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत चौकाराकरिता. अगदीच पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं काय फटका खेळला जातोय फलंदाज सागरच्या बॅट मधून. दर्जेदार सुरुवात. यावेळी मात्र कमबॅक आदेशच्या माध्यमातून. कमबॅक कसं केलं जातं हे मला चांगलं ठाऊक आहे. पहिल्या चौकारानंतर आपण प्रत्युत्तर देताना आदेशला पाहतोय. डॉट बॉल आलाय. पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्यावेळी क्षेत्ररक्षणावर निर्बंध लादले गेलेत अशा परिस्थितीमध्ये इतक्या जलद गतीने गोलंदाजी करतोय आदेश आणि अचूक टप्प्यावर आपण हा चेंडू पाहिला आणि त्याचाच फायदा आदेशला मिळाला. आदेश पुन्हा एकदा. हो यावेळी शॉर्ट पिच डिलिव्हरी. पुन्हा एकदा डॉट बॉल. सातत्याने आपण पाहतोय लेंथ मध्ये परिवर्तन केलं जातंय. हा चेंडू अगदीच आपण पाहिलं तर शॉर्ट पिच होता. पंचांनी गोलंदाजाला वॉर्निंग देखील दिले 1 फॉर दी ओव्हरची. मात्र काय चेंडू होता. अफलातून चेंडू. पहिल्या चौकारानंतर सलगचे 2 डॉट बॉल. हाच तर खेळ आहे. प्रत्येक चेंडूवर आपले रंग बदलताना आपण या खेळाला पाहतोय. क्रिकेटचा खेळ, अनिश्चिततेचा खेळ. यावेळी इथं झेल घेण्याची संधी निर्माण झाली. फर्स्ट लिपचे क्षेत्ररक्षक करत नाहीये चूक. सागरला इथे परतावं लागेल. सागर बाद. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर सलगचे 3 डॉट बॉल्स आणि एक विकेट देखील मिळाली आदेशला. लाजवाब गोलंदाजी आणि 43 धावा. घाटेकरच्या या मैदानामध्ये बऱ्याच धावा होतात, बऱ्याच धावा चेस देखील केल्या जातात आणि अशा या मैदानात गोलंदाज आदेशच्या माध्यमातून करता पॉवर प्लेच्या षटकामध्ये डिफेन्सिव्ह अप्रोच फलंदाजाच्या माध्यमातून स्वीकारला जातोय. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या. तिथून पुढे 18 मध्ये 39 बनवायचे. शिवस्वराज्य नवापाडा बी संघ आपला निर्णय कळवायचा आहे. चला नवापाडा बी संघ आपला निर्णय कळवायचे जेणेकरून घोरले संघाला तयारीत राहायला, त्यांची रणनीती आखायला. चला घाई करा जामगर संघ. पहिल्या इनिंगचा जर का आपण विचार केला, पहिल्या ओव्हरचा जर का विचार केला तर अगदी 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक समाप्त झालं होतं. मात्र त्यानंतर फिल्डिंग सेट करायला तुम्ही जवळपास 2 ते 2.5 मिनिटं घेतलेत. इथे टायमर चालू आहे. वेळेच्या बाबतीमध्ये आम्ही सहकार्य अपेक्षित करतोय. नवापाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सो घोरले संघ तुम्हाला बॅटिंग करायचे. दोन्ही संघांनी सज्ज राहा. ती पहिल्या चेंडूवर गोलंदाजावर इथं प्रेशर टाकलं जाते. जितेशच्या विरोधामध्ये चांगला चेंडू. सलगचा दुसरा डॉट बॉल. धावफलकावर 10 धावा लावल्या गेल्या. 43 धावांचा पाठलाग करत असताना संमिश्र सध्याच्या घडीला खेळ चालू आहे.
कधी गोलंदाज हवे ठरतायत, कधी फलंदाज हवे ठरतायत आणि अशा पद्धतीने आपण या खेळाचा रंग आतापर्यंत पाहिलाय. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू खाली संकेत करत नाहीये चूक, झेल झालाय, गडी बाद झालाय आणि वडाचा पाडा संघाला लागलाय. मोठा हादरा, मोठा झटका. फलंदाज स्वप्नील बाद. अर्थात विकेट मिळाली तिसऱ्या चेंडूवर. एकंदरीत 4 चेंडू आतापर्यंत झालेत. आता इथून पुढे 14 चेंडूमध्ये 33 धावा बनवायचे आहेत. नवीन फलंदाज रमेश मैदानामध्ये दाखल झालेत. वडाचा पाडा संघ सध्याच्या घडीला अडचणीमध्ये सापडलाय, मात्र एक अनुभवी कंटेंडर वडाचा पाडा संघाकडून मैदानात दाखल झालेत. रमेश आणि रमेशच्या विरोधामध्ये आपण अगदीच पहिला चेंडू पाहिला. टिपिंग फुल टॉस होता आणि पंचांनी नेमकी तेच हेरलंय आणि हा चेंडू इथे मात्र पंचांनी जाईल. धावा 4. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. 2 षटकांमध्ये धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. एकंदरीत 14, म्हणजे पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 4 आणि या षटकामध्ये आतापर्यंत धावा झाल्यात. धावा आल्यात 10, म्हणजे एकंदरीत 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकामध्ये 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 14. उर्वरित 12 चेंडूंमध्ये धावा बनवायचे. तिसऱ्या षटकामध्ये जामगर संघाकडून एक अनुभवी कंटेंडर संकेत येत आहेत. संकेतवर जबाबदारी आहे. पहिल्या 2 गोलंदाजांनी तर आपली कामगिरी बखूबी निभावली आहे. विशेष करून आदेशला दाद द्यावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आला होता आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना केवळ 4 धावा त्यांनी खर्च केल्या. आदेश नंतर गोलंदाजीसाठी आपल्या सामन्याचं चित्र बदलू शकतो. तर सध्याच्या घडीला आपण पाहतोय थोड्याशा अडचणीमध्ये अक्षय आहे, कारण आतापर्यंत 3 चेंडू खेळल्या. 3 चेंडूमध्ये एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाहीये. त्यामुळे अक्षय देखील प्रेशर मध्ये असणार आहे. चांगला खेळाडू जरूर आहे, मात्र सामन्याचा प्रेशर देखील तितकाच आहे, कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावाच आल्या नाही आणि यावेळी इथून पुढे तुम्हाला गेअर शिफ्ट करत असताना चांगल्या धावगतीने या धावा बन इट्स अ 4. चौकार आहे. दोन बाद 22 अशी अवस्था होती. सलगच्या 2 चौकारानंतर इथे अक्षयला देखील बाद व्हावं लागलं. फलंदाज अक्षय देखील इथे डॉट बॉलने होते. अनुभव ज्यांच्याकडे भरपूर आहे. जेव्हा जेव्हा जामगर संघाची चर्चा होते तेव्हा तेव्हा किरण जामगरे हे नाव देखील सातत्याने चर्चेमध्ये असतं, कारण बरेच वर्ष झाले आम्ही जामगर संघाचा खेळ पाहतोय आणि बऱ्याच वर्षांपासून जामगर संघासाठी खेळ करत असताना किरण यांनी आपल्या नावाचा दबदबा या मुरबाड टेनिस क्रिकेट पटलावर निर्माण केलाय. पर्सेंटेज या सामन्यामध्ये आपण वाढताना पाहिलं आणि त्याचमुळे इथे वडाचा पाडा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. सलगचे 2 डॉट बॉल येत आहेत. आता उर्वरित 4 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. सामना इथे कुठेतरी फसताना आपण पाहतोय. तिसऱ्या चेंडूवर देखील मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये एकच धाव येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये खरं तर नकार दिला जातोय. यावेळी मोठा फटका खेळला जातो आणि चेंडूला फेकला जाते सीमा रेषेच्या बाहेर षटकाराकरिता. सामना अजून देखील संपलेला नाहीये, कारण 2 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. काय फटका खेळला जातोय. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. किरणच्या विरोधामध्ये अशा प्रकारचा फटका खेळणं सोपं नाहीये, मात्र ते कठीण काम देखील इथे सोपं केलं जातंय. सामना जिवंत ठेवण्याचं काम सध्याच्या घडीला फलंदाज प्रदीपच्या रोहन कडून होतंय.
रोहनच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार आपण पाहिला. सामन्यामध्ये जीव अजून देखील कायम आहे. 2 चेंडू 12 धावांची गरज. सलगचे 2 षटकार आले तर वडाचा पाडा संघ इथे विजय प्रस्थापित करू शकतो. यावी बॅटची हलकीसी कडा घेतली आणि या चेंडूवर कोणती धाव मिळत नाही. एकदा धावून पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? येस, निश्चितपणाने केला जाईल. ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये दुसरी धाव देखील मिळते आणि इथे डायरेक्ट हिट. लाऊड अपील पंचांकडे जरूर केले आणि पंच निश्चितपणाने थर्ड अंपायरकडे वळतील. रनआउटसाठी हा रेफरल घेतला जातोय पंचांच्या माध्यमातून. काय घडते ते आपल्याला लगेच कळेलच. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आशिष सर आहेत, आपल्यासोबत जोडले जात आहेत. जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत बाद. शेवटचा चेंडू, त्यावर देखील कोणती धाव येत नाही आणि या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केलाय मीत 11 जामगर संघाने. अभिनंदन टीम जामगर. हार्ड लक, टफ लक जय हनुमान वडाचा पाडा टीम. चांगली फाईट दिली, सुरुवात चांगली केली होती, मात्र अखेर पराभवाला सामोरं जावं लागतंय. मात्र देऊयात पुढच्या स्पर्धांसाठी वडाचा पाडा संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. हँडशेक कंपल्सरी आहे, दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचंय. हँडशेक करून घ्या, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. वडाचा पाडा टीम आणि जामगर संघ, चला हँडशेक कंपल्सरी आहे. सामनावीर पुरस्कार आपण यानंतर जाहीर करतो, देतो आपण आदेशला, ज्यानं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात जबरदस्त कामगिरी केली. धावसंख्येचं संरक्षण करत असताना अवघ्या 4 धावा देत एक महत्वाची विकेट त्यानं काढली. तो आदेश